नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला वाटतं का पोलीस भरती गणितात यश मिळवण्यासाठी अखंड सराव करावा लागतो? जर मी सांगितलं की योग्य तंत्र माहीत असणं पुरेसे आहे, तर या व्हिडिओत तुम्ही शिकाल त्या खास रणनीती ज्या तुम्हाला वेळ निम्मा कमी करतील आणि आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्न सोडवायला मदत करतील. चला तुमच्या यशाचं गुपित उलगडूया. तर या पोलीस भरतीमध्ये आपण अशा काही रणनीती बघणार आहोत ज्या निम्मा वेळ तुमचा कमी करणार आहेत. तर आपला टॉपिक कोणता आहे तर अपूर्णांक आणि अपूर्णांकावरील ज्या पोलीस भरतीमध्ये मागील काही वर्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्यांचं आपण विश्लेषण बघणार आहोत ट्रिक्ससोबत. तर सुरुवात करू आपण. काय दिलेलं आहे पहिला प्रश्न ए. किती दिला आहे 508. पहिला काय दिलं आहे 508. दुसरा काय दिला आहे 712. तिसरा काय दिला आहे 13/16 आणि डी दिला आहे काय तर 16/19 आणि ई दिला आहे ई काय दिला आहे तर 3/4. तर आपल्याला काय खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे आणि कुठला प्रश्न आहे तर सोलापूर शहर चालक 2023चा प्रश्न आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. पहिला अपूर्णांक आहे म्हणजे ए दिलेला आहे काय 508. तर त्याच्या आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. तर बघा इथे 5 छोटा आहे छेदापेक्षा म्हणून 0.48 आपल्याला काय होईल 50 होईल. तर 8×45 आणि 8×48 उरतील किती 2. भाग नाही जाणार म्हणून 20 होतील आणि 8×2=16. त्याच्यानंतर 2 डिजिट पुरेसे आहेत. पुढचे आपण लागल्यास घेऊच. 12ने या 7ला भाग नाही जात म्हणून 0.0 होणार. किती होईल 70 होईल आणि 12×5=60 होणार आणि 12×71 72 होणार म्हणजे 12×5=60. तर 70मधून 60 गेले किती 12×5. 70मधून 60 गेले 10 राहतात भाग नाही जात आणि 100 होतील आणि 12×8=96 होतात. त्याच्यानंतर तिसरा काय दिला आहे 13/16. तर काय येणार आहे 0.0. तर भाग नाही जाणार म्हणून किती होणार तर 130 होणार आणि 16×8 किती होतात तर 128 होतात. वजाबाकी केली तर 2 उरतात 20 आणि 16×1=16. परत 19ने या 16ला भाग नाही जात म्हणून 0.0 किती 160 होतील आणि कितीने भाग जाईल 19×8 किती होतात तर 152 होतात. भाग देऊ 19×8=152 म्हणून किती उरणार आहेत तर 8 उरणार आहेत 0 होतील आणि 19×4=76 होतात. वजाबाकी केली 80मधून 76 गेले तर 4 राहतात. 19×4=76 होतात आणि शेवटचे किती आहे तर 30 होणार आहे. 30ला भाग नाही जाणार 0.0 किती 4×7=28 आणि किती उरतील 2 उरतील 20 होतील आणि 4×5=20. तर हा कोण आहे ए, हा कोण आहे बी, हा कोण आहे सी, हा कोण आहे डी आणि हा कोण आहे ई. तर आपल्याला काय कोणता क्रम बरोबर आहे तर आपण चढता क्रम करू. चढता क्रम करू. सर्वात छोटा कोण आहे तर 0.5 आणि 8 हा काय आहे सर्वात छोटा आहे. त्याच्यानंतर कोण आहे तर 0.62 आहे. त्याच्यानंतर कोण आहे 0.75 आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे तर 0.81 आहे आणि सर्वात मोठा तर कोण आहे 0.84 आहे. तर हा कोणाचा आहे 58 कोणाचा आहे बी. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे तर ए. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे ई आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे 75 पेक्षा मोठा 81 म्हणजे सी आणि सर्वात मोठा कोण आहे तर डी आणि बी आणि डी असलेलं सर्वात मोठं किंवा बी ए ई सी आणि डी म्हणजेच कोणता पहिला पर्याय बरोबर आहे. म्हणून आपला पर्याय असा बरोबर करता येईल.
पुढचा प्रश्न बघू. गणित जर तुम्हाला एकदा समजायला लागलं तर गणितासारखा विषय दुसरा कोणताच नाही. तर आपण हा प्रश्न परत सोप्या पद्धतीनेच बघणार आहोत. कसा? 5 छेद किती आहे एक्स अधिक 3 छेद किती आहे एक्स बरोबर किती येतो एक्स 1. तर असेल तर एक्सच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल आणि कुठला प्रश्न आहे तर अकोला चालक 2023चा प्रश्न आहे. इथे छेद समान आहे. इथे काय आहे? छेद समान आहे म्हणून आपण 5 अधिक किती करू शकतो 3 आणि छेदात किती एक्स बरोबर किती येणार 1 आणि हा एक्स तिकडे जाईल तर 5 आणि 3 किती होतात तर 8 होतात आणि हा एक्स तिकडे गेला म्हणजेच एकाने एकाशी एक्सची गुणाकार झाला तर एक्सच येणार आहे म्हणून एक्स बरोबर किती असणार आहे 8 असणार आहे. तर उत्तर काय असणार आहे? चौथा पर्यायमधलं आपलं उत्तर असणार आहे. पुढचा गणित सोडवायला मजा येते की नाही? येतच असेल कारण की आपण सोप्या पद्धतीनेच सांगत आहोत. चला पुढचा प्रश्न बघू. कसा आहे? जर ए छेद 7 बी छेद 9 आणि सी छेद 11 तर ए च बी च आणि सी चं गुणोत्तर किती आणि कुठे विचारलेला आहे? तर अमरावती ग्रामीण पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर आपण असं करू शकतो. काय करू शकतो? ए छेद 7 बरोबर आपण एक्स मानू शकतो. त्याच्यानंतर काय करू शकतो? बी छेद 9 बरोबर पण एक्स मानू आणि सी छेद 11 बरोबर पण आपण एक्स मानू. हा 7 तिकडे गेला म्हणजेच काय होणार आहे? तर 7 एक्स होईल. हा बी इथेच ठेवला आणि हा 9 तिकडे गेला तर 9 एक्स होईल आणि हा सी इथेच ठेवला आणि 11 तिकडे गेला तर 11 एक्स होईल. पण आपल्याला काय विचारलंय? एचं गुणोत्तर बी सी असलेलं, बीचं गुणोत्तर सी सी असलेलं. तर आपण हे लिहू शकतो. एची किती 7 एक्स, बी किती तर 9 एक्स आणि सी किती तर 11 एक्स. तर काय येणार आहे? एक्स 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 सामायिक गुणक आहे म्हणून तो कट होणार आहे आणि राहणार काय आहे? 7 9 आणि 11. तर ते कुठे आहे? तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. किंवा दुसरंच सांगायचं झालं तर इथे आपल्याला सरळ सरळ समजतंय. एच्या खाली 7 आहे म्हणजे एची किंमत 7च असते. बी असेल तर त्याच्या खाली 9च असतो. सी आहे त्याच्या खाली 11 आहे म्हणजे 11च असतं. तर गुणाकार काय असतो? गुणोत्तर एका एचं बी सी बीचं सी सी असलेलं गुणोत्तर डायरेक्ट तुम्ही असं सुद्धा करू शकतो. 7 9 आणि 11 हेच आहे. तिसराच पर्याय आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. चला अजून पुढचा प्रश्न बघू आपण. तुम्हाला गणित बघायला किंवा समजून घ्यायला मजा येत असेल. चला तर पुढचा बघू आपण प्रश्न. काय आहे? खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? तर अमरावती आणि ग्रामीण पोलीस 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर असे प्रश्न आले. आता अंश सारखा नाही, छेद सारखा नाही तर सरळ सरळ आपण अशा वेळेस काय करतो? दशांश पूर्णांकात रूपांतर करतो. तर 0 का? कारण की अंशात अंश हा छेदापेक्षा लहान आहे म्हणून आपण 0 घेतोच. आता भागाकाराची पद्धत तर तुम्हाला माहीतच आहे. नसेल माहीत तर मी 5वी पासूनचे जे सर्व भागाकाराचे पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यात स्टेप बाय स्टेप आता तुम्ही 12 होऊन आलेत म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत. तर आपण पुढचा प्रश्न बघू. तर बघा दशांशमध्ये पूर्णांक आपले ऑप्शन घेऊ आणि दशांशमध्ये पहिले रूपांतर करू. तर 70 होतील. 70ला 9ने भाग दिलं तर किती? 9 7 63. किती? 9 7 63. किती राहणार आहेत? 7 राहणार आहे. 0 9 7 63 म्हणजे 0.77च येणार आहे. पुढचा दिला आहे 11/14. तर 11ला भाग जात नाही म्हणून 0 घेऊ आणि 110 होतील. तर किती होणार आहे? 110. तर 14 7 98 येतात. किती? 14 7 98 उरतील किती? 12 उरतील. भाग नाही जाणार. 120 होणार आणि 14 8 12 14 8 12 किती? 10तून 2 गेले 8 राहतात. इथे 0 आणि 8च राहणार आहेत. भाग राहू दे. आपल्याला ते इतकं पुरेसे आहे. पुढचं आहे 3/4 आहे. तर भाग द्या. 0 किती होणार आहे? 30 होणार आणि 4 7 28 आणि 4 5 20 आणि 11/13 बरोबर किती येणार आहे? तर 10 म्हणजे 100 होतील आणि किती येतील? 13ने भाग द्यायचा. तर
23 साती 0.93 होणार आहे. किती 10तून 1 गेला 9 राहतो. इथे 9च म्हणजे 9च राहणार आहे. भाग नाही जाणार 90 होतील आणि 13 78 होणार आहे. 13 78 13. आता याच्यात तुम्हाला सर्वात मोठा दिसत असेल कोण सर्वात इथे 77 आहे, इथे 78 आहे, इथे 75 आहे, इथे 76 आहे. तर 78 म्हणजेच 11/14चा दशांश पूर्णांक किती आहे 78 आहे. म्हणून दुसराच पर्याय आपला बरोबर आहे. अशा प्रकारे हे आपण गणित सोडवायची आहेत. प्रश्न पुढचा. आता मागचे प्रश्न बघितले तर तुम्हाला समजलेच असतील. तर आता आपण पुढचा प्रश्न सुद्धा बघू. काय आहे खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि कुठे विचारला आहे तर अहमदनगर पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर लहान अपूर्णांक आहे म्हणून इथे आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. 11/13 तर 0 किती येणार आहे 13ने 110ला भाग द्यावा लागेल. तर किती 13 104 होतात. 13 किती होतात 104 होतात. उरतात किती 6 भाग नाही जात 60 होतील आणि 13 चौक 52 होणार. म्हणजे आपल्याला इतकंसं पुरेसं आहे. पुढचा पर्याय घेतला तर 13 किती आहे 17 आहे. भाग नाही जात 130 होतील 0 तर 17 साते किती होतात तर 119 होतात. 17 साते 119 उरतील 11 भाग नाही जात म्हणून किती होतील 110 होतील आणि 17 होतात. वजाबाकी केली तर 8 इतकं पुरेसे आपल्याला. 7/9चा आपण दशांश पूर्णांकात रूपात करू तर 0 किती होतील 70 होतील आणि 9 63 होतात. उरतील 7 परत 70 होतील 9 63 होतात आणि किती आहे 5/7 आहे. तर इथे पण आपण 0 किती होतील 50 होतील तर 7 49 1 उरेल 10 होतील 7 1 7. तर आपल्याला विचारलेलं काय आहे सर्वात लहान अपूर्णांक. तर इथे 71 आहे 70 आहे 76 आहे 84 आहे. तर सर्वात छोटा तर कोण आहे 0.71 हाच. म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे. चला तर पुढचा बघू प्रश्न. तुम्हाला वाटत असेल सर एक गणित सोडवायला एवढा टाईम लागतो पण तुम्हाला समजण्यासाठी मला डिटेल एक्सप्लेनेशन करावंच लागतं. तर तुम्ही त्या एकदा ट्रिक समजून घेतल्या तर तुम्ही पटकन आणि थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्ही पटापट गणितं सोडवू शकता. मला एक्सप्लेन करण्यासाठी तेवढा टाईम लागणारच आहे. तर काय दिलेलं आहे पुढचा प्रश्न 500 गुणिले 0.8 गुणिले 0.5 कंस पूर्ण भागिले 2 आणि कुठला प्रश्न आहे तर संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023. तर बघा काय दिलंय गुणाकार. पहिला तर कंसामधला गुणाकार आपण करणार आहोत. तर किती आहे 500 गुणिले बघा इथं 0.8 आहे गुणिले 0.5 आहे. तर 5 तर किती होतात 40 पण किती दशांश चिन्ह 2 म्हणून कुठे इकडे आणि इथे येईल म्हणजे 0.40 येणार आहे. किती 40 म्हणजे 0.40ने गुणाकार करावा लागेल. तर किती 400 400 आणि 4×5 20 आणि किती नंतर दशांश तर 2 नंतर. परंतु हा तर आपण या कंसात होते त्यांचा गुणाकार केला म्हणजेच किती 20 भागिले किती येणार आहे सॉरी इथे एक शून्य आपला लिहायचा राहिला. तर इथे 400 थोडंसं मिस्टेक झाली. किती 400 400 आणि 4×5 20 परंतु हा एक शून्य राहिलेला आहे म्हणून 2 नंतर दशांश चिन्ह तर आले किती 20 म्हणजेच सॉरी 20 नाही 200 भागिले जर आपण 2 केले तर किती 200 भागिले 2 केलं तर 1 बे 0 बे 0 म्हणजेच किती चौथा पर्याय आपला बरोबर आहे. अजून पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिलेला आहे 25 ही संख्या 05च्या किती पट आहे. तर प्रश्न कुठला आहे तर गडचिरोली पोलीस 2023चा प्रश्न आहे. किती पट असा विचारलेला आहे म्हणून पट विचारला म्हणजेच ही कोणाच्या 0.5 म्हणून आपण काय करणार आहोत तर
25/05 0.5 करणार आहोत. तर 25 दशांश चिन्ह काढायचे असेल तर 0.5ला कितीने गुणावं लागेल तर 10ने. जर छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा 10ने गुणावंच लागेल. तर किती होणार आहे 250 आणि इथे किती होणार आहे 5. आणि होतील 50 होतील पण एक दशांश चिन्ह म्हणून शून्य निघून जाईल. तर 5 5 25 आणि 5 0 0. तर 25 ही 0.5ची किती आहे तर 50 पट आहे. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय दिलेलं आहे x आणि y समचलनात आहेत तेव्हा x बरोबर 0.25 तेव्हा y बरोबर किती आहे तर 2.5 आहे. तर 0.16 किती हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. किती x/y बरोबर x/y. सुरुवातीला किती दिलंय 0.25 छेदात 2 किती 5 बरोबर किती येणार आहे 0.16 छेदात y. जर आपण तिरका गुणाकार केला तर y इकडे येईल गुणिले होईल 0.25 भागिले 2.5 बरोबर 0.16 आणि y बरोबर किती येणार आहे तर 0.16 गुणिले 2.5 भागिले हा अवसाच्या छेदात जाईल छेदाचा अवसात म्हणजे 0.25. तर जर आपण दशांश चिन्ह काढलं तर y बरोबर काय येणार आहे y बरोबर आपण दशांश चिन्ह काढू 1 2 3 म्हणजे 3 म्हणजेच अवसाला कितीने गुणावं लागेल 1000ने गुणावं लागेल आणि छेदाला सुद्धा 1000ने गुणावं लागेल. तर कितीने किती येईल तर 16 गुणिले किती येणार आहे 25 आणि छेदात किती तर 250. कारण की हे 3 शून्य दिले तर 2 डिजिट निघून जातील म्हणजेच हे 25 एके 25 25 एके 25 आणि 0 म्हणजेच किती 16 छेद किती राहणार आहे 10. म्हणून दशांश चिन्ह एक डिजिट 10/10 आहे म्हणून एक डिजिट डावीकडे सरकेल म्हणून आपलं पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर पुढीलपैकी जोडी कोणती योग्य आहे ना कुठला प्रश्न आहे तर गडचिरोली पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर इथं पहिला पर्याय दिलेला आहे काय -3/-1 बरोबर 1/3. जर इथे दोन्ही ठिकाणी अवसात आणि छेदात पण वजा चिन्ह आहे ते कसं होऊ शकतं 3/1 बरोबर 1/3. इथे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होते का नाही इथे अवसात 3 आहे इथे छेदात आहे म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू होत नाही म्हणून हे योग्य नाही. दुसरा सुद्धा सेमच आहे असणार आहे का कारण की इथे -3 आहे इथे 3 आहे इथे अवसात आहे इथे छेदात आहे बरोबर चिन्ह दिलं आहे म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झाली पाहिजे. तिसरा पर्याय काय दिला आहे 4 एके 4 4 दुने 8 16 एके 16 16 दुने 32 म्हणजे 1/2 बरोबर 1/2. डावी बाजू बरोबर झाली उजवी बाजू म्हणजेच आपला पर्याय कोणता बरोबर आहे तर दुसराच पर्याय बरोबर दुसरा नाही तिसरा पर्याय बरोबर आहे. पण इथे 5 होतात इथे 2 होणार आणि इथे 5×7 35 होणार इथे 5/2 बरोबर 7/2 होतात. आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखीच पाहिजे तर तिसऱ्याच पर्यायात डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होते. चला तर पुढचा प्रश्न बघू काय आहे x-3 छेदात 9 वजा x-3 छेदात 10 बरोबर 1 वजा x/12 आणि सोडवा म्हणजेच एक्सच्या ठिकाणी कोणती संख्या ठेवली तर डावी बाजू आणि उजवी बाजू का होईल सारखीच होईल. तर कुठला प्रश्न आहे ठाणे ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे. जर मी 21 घेतला तर किती 21-3 छेदात 9 बरोबर 21-2 छेदात इथे वजा आहे वजा 10 होणार आहे. तर किती येतात 21 मधून 3 गेले तर 18/9 18/9 वजा 2 वजा केले तर किती होतात 19/10. तर इथे जर आपण वजाबाकी केली तर किती येते तर
9 एके 9, 9 दुने 18 किंवा इथे आपण छेद समान करू शकतो. किती 90 आणि 180 वजा किती येणार आहे 19 नवा 171. जर वजाबाकी केली तर 171 केली तर 9/90 होतात आणि 9 एके 9 आणि 9 एके 9 900 म्हणजे डावी बाजू किती भेटली 10 भेटली आणि इथे जर आपण 1 वजा xच्या ठिकाणी किती ठेवणार आहेत तर किती किती ठेवणार आहे आपण 21 घेतला 21 छेद किती 12 तर भाग जातोय कितीने 3 चौक 12 3 सत्ता 21 म्हणजे छेद समान केले तरी पण 4 एके 4 वजा 7 आणि 4 एके 4 तर किती राहणार आहेत वजा 3/4 राहणार आहेत पण इथे तर किती आला 1/10 आला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे का नाही म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही तर पर्याय कोणता बरोबर आहे 12 हा प्रश्न आपल्याला पर्याय घेऊनच करावा लागेल जर मी 12 ठेवला तर किती 12 वजा 3/9 वजा 12 वजा 2/10 बरोबर 1 वजा 12/12 म्हणजेच किती होणार आहे 12तून किती गेले 3 गेले तर 9/9 वजा 12तून 2 गेले 10/10 बरोबर किती होणार आहे तर इथे पण 12 गेला 1 वजा 1 आणि इथे पण 1 आणि इथे पण 1 म्हणजे 1 वजा 1 बरोबर आणि इथे पण 1 वजा 1 दोन्ही बाजूनी किती येते 0 येते म्हणून चौथा पर्याय आपला बरोबर आहे प्रश्न पुढचा काय दिलेला आहे रेणू आणि जेन 10/7 केजी संत्रे आणि 9/4 केजी सफरचंद विकत घेतले तर त्यांनी एकूण किती केजी फळे विकत घेतली आणि कुठला प्रश्न आहे तर ठाणे ग्रामीण पोलीस 2023चा प्रश्न आहे तर रेणू आणि जेननी संत्रे 10/7 केजी आणि 9/4 केजी सफरचंद विकत घेतले दोघींनी रेणू आणि जेनने तर एकूण किती किलो आहेत असा प्रश्न आहे तर इथे 10/7 अधिक एकूण विचारले म्हणून अधिक करावं लागेल 9/4 छेद समान नाही म्हणून छेदांची गुणाकार करू 7 चौक 28 होतात आणि 10 चौक 40 अधिक 9 7 किती होतात 63 जर बेरीज केली तर किती 3 आणि 103 भागिले 28 तर 28 त्रिक किती 28 त्रिक किती होतात तर 28 त्रिक 84 होतात म्हणून 103 मधून जर आपण 84 वजा केले तर किती राहतात 13 मधून 4 गेले 9 राहतात इथे 9 राहणार 9तून 8 गेला 1 राहतो म्हणजे 19 म्हणजेच 3.19/28 हे आपलं उत्तर असणार आहे तर कुठे आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 1 भागिले स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 भागिले कंसात 3/4 वजा 1/3 तर हे आपण कसं सोडवणार आहेत रेखांचे भागू बेव म्हणजे किंवा बोर्डमास त्याला आपण बोर्डमास सुद्धा सांगतो म्हणजे सर्वप्रथम आपल्याला सर्वात आजचा कवच सोडवावा लागेल तर किती आहे 3/4 वजा 1/3 हे आपल्याला पहिलं तर सोडवून घ्यावं लागेल तर किती आहे किती येणार आहे तर छेद समान करावे लागतील 12 येणार 3 त्रिक 9 येणार वजा 4 एके 4 जर सोडवलं तर किती 5/12 येणार आहे म्हणजेच हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो 1 भागिले कंसात 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 आणि भागिले किती येणार आहे तर 5/12 आणि इथे गुणिले किती आहे 1 आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार आतलं सोडवलं त्याच्यानंतर का मी इथे गुणिले घेतला तर कंसाचे बाहेर 1 आहे म्हणजे गुणिलेच होतं तर सर्वप्रथम आपण कंस सोडवला त्याची 5/12 आला पण त्याच्यानंतर आपल्याला ही क्रिया करावी लागेल कोणाची भागाकाराची म्हणून 1 भागिले कंसात 1/2 अधिक 1/3 अधिक 6
तर 6 गुणिलेचं काय होतंय, सॉरी भागिलेचं गुणिले होतं आणि उलटा होतंय म्हणजे 12/5 येणार आहे. तर 6 एके 6 आहे, 6 दुने 12 आणि गुणिले किती होणार आहे 1. तर कौसातच घेऊ आपण, 1 भागिले कौसात 1/2 अधिक 1/3 आणि येतात किती 2/5. किती येतील 2/5, सॉरी इथे काय आहे अधिक 2/5 आणि गुणिले 1 केला तरी पण तेवढीच राहणार आहे. म्हणून हे पहिले आपण आतला कौस सोडवून घेऊ. किती येतो, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. तर लसावी किती येणार आहे, तर लसावी किती येईल, तर 30 येईल. किती येईल 30. तिघांचा पण लसावी 30 येईल. इथं 30 येण्यासाठी 15ने गुणू, तर अवसाला सुद्धा 15ने गुणावं लागेल. म्हणजे 15 अधिक इथे 10ने, तर अवसाला सुद्धा 10ने अधिक 10 आणि इथे 6ने, तर अवसाला सुद्धा 6ने. म्हणजेच 15 अधिक 10 अधिक 12 आणि छेदात किती 30. तर 1 भागिले किती होतात 15 आणि 10 किती, तर 25, 25 आणि 12 किती होतात 37. म्हणजे 37 छेद किती 30 येणार आहे. तर इथे भागिले आहे, तर छेदात 1 असतोच, म्हणून तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. कसं 1/1 गुणिले भागिलेचं काय होतंय गुणिलेचं आणि 30 छेद किती येणार आहे 37. म्हणून कोणता पर्याय बरोबर असणार आहे, तर 30/37 म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे. आणि हे प्रश्न असेच सोडवावे लागतील, ह्याला काही दुसरा पर्याय नाहीच. प्रश्न पुढचा काय आहे, यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि कुठला प्रश्न आहे, तर धुळे पोलीस 2023चा प्रश्न दिलेला आहे. सर्वात लहान अपूर्णांक तर आपल्याला दशांशमध्ये करावं लागेल. म्हणून इथे किती येणार आहे 2×6 3 1 उरेल आणि 2×5 म्हणजे 3.5. इथे 5×15 3.1 उरतोय, 5 दुने 10. इथे 6 दुने 12 6 त्रिक 18 3.1 उरणार आहे, होईल 10 आणि 6 एके 6 आणि इथे किती 7 दुने 14 7 त्रिक 21 3.1 उरेल 10 होईल आणि 7 एके 7. तर इथे सर्वात लहान आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वात लहान तर कोण असणार आहे, कारण की इथे किती 1 उरतोय 10 होतात 6 उरतात 10तून इथे 10तून 6 गेले राहतात 4 होतील 40 आणि 6 आहे 36. पण इथे उरणार किती आहेत 10, तर 7 एके 7 तर झाला, तर उरणार किती आहे 3, भाग नाही जाणार किती 0 आणि 7 चोक 28. म्हणून सर्वात लहान इथे तर 5 आहे, इथे 2 आहे म्हणजे नाहीच, इथे 1 आहे, इथे पण 1 होता म्हणून यांच्या दोघांचं काढलं. तर सर्वात छोटा कोण चौथ्या पर्यायातील 22/7 म्हणजे 3.14 हे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघू. शिकवलेलं तुम्हाला समजतच असेल, तर अजून आपण पुढचे प्रश्न बघूच. किती आहे पुढचा प्रश्न 6 वजा 2 गुणिले 3 अधिक 6 भागिले 2 अधिक 6 गुणिले 3 वजा 4 आणि बरोबर किती, आणि कुठला प्रश्न आहे, तर परभणी पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर हेच आपण असं सुद्धा सोडवू शकतो. 6 वजा 2 गुणिले 3 अधिक 6 भागिले किती 2 अधिक 6 गुणिले 3 वजा 4. तर हे कसे सोडवतात, तर रे कंचे भागू बेव, मागे मी रे कंचे भागू बेव म्हणजेच सांगितलेलं आहे. सर्वात पहिले तर काय करणार, भागिले आहे का नाही, भागिले नाही म्हणून भागिले नाही करणार. मग काय असतो गुणाकार, म्हणजेच पहिला आपण ह्यांच्या दोघांचा सोडवू. 6 वजा 6 अधिक 6 आणि छेदात किती असणार आहे, छेदात पण पहिला गुणाकार करावा लागेल. 2 अधिक 6 त्रिक 18 वजा 4. तर आता आपण अवसांची बेरीज वजाबाकी म्हणजे 6 गेला 6 गेला राहणार आहे 6 आणि 18 आणि 2 किती होतात 20, 20 मधून 4 गेले किती राहतात 16. म्हणून 2×6 आणि 2×8 16 3/8 कुठे आहे, तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. शिकवलेलं तुम्हाला समजतच असेल, तर आपण पुढचा प्रश्न बघू.
का आहे 0.4 गुणिले 0.5 गुणिले 0.4 बरोबर किती? तर किती येणार आहे आणि कुठला प्रश्न आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर किती 4 गुणिले 5 पहिले तर 4 गुणिले 5 गुणिले आपण 4 करू. किती 5 चौक 20 गुणिले 4 म्हणजेच किती 80 आणि 80 हा 4 5 आणि 4चा गुणाकार होतोय. पण डिजिट मोजायची किती आहेत 1 2 आणि 3. मोजणार कुठून इथून म्हणजे 1 2 1 2 आणि 3 डिजिट पाहिजेत म्हणून 0.080 हे उत्तर असेल. तर कुठे आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये इथे 0 दिलेला नाही पण 0 असतोच म्हणून दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. चला अजून पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिलेला आहे जर 7/5 10/7 4/3 किती 11/8 आणि 13/9 या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल आणि कुठला प्रश्न आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर बघा इथे 7 किती आहे 5 ह्याच्या आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करावंच लागेल. तर किती येतो 7/5चा तर 5 एके 5 उरणार किती 2 आणि होतील किती 20 20 2ला जाणार नाही म्हणून होतील 20 आणि 1 किती होणार आहे 5 चोक 20 म्हणजे 1 4. दुसऱ्याच्या 10/7 बरोबर किती येणार आहे तर 1 किती 7 एके 7 उरतील 3 भाग नाही जाणार 30 होतील 7 चोक 28 उरणार किती 2 30 मधून 28 गेले 2 आणि 20 होतील आणि 7 दुने 14. इथे आपण 0 घेऊ. पुढचं किती दिलंय 4/3 बरोबर किती येणार आहे 1 कारण की 3 एके 3 उरतात किती 1 उरतोय होतील किती 10 3 त्रिक 9 1 उरेल 3 त्रिक 9. पुढचं किती दिलंय 11/8 जर भाग दिला तर 8 एके 8 किती येणार आहे 8 एके 8 उरतील किती 3 उरतील भाग नाही जाणार 30 होतील 8 दुनी 16 8 त्रिक 24 उरणार किती आहेत 6 होईल वजा 6 भाग नाही जात 0 आणि किती 8×6 = 56 आणि शेवटचं किती दिलंय तर 13/9 दिलाय आणि किती येणार आहे 9 एके 9 आणि उरतात किती 4 होतील 40 आणि 9 चोक 36 उरतील 4 परत 40 9 चोक 36. तर आपल्याला काय पूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास किंवा उतरता क्रम लावा मधोमध हा मधोमधच असणार आहे म्हणून सर्वात छोटा तर कोण आहे 33 आहे म्हणजेच 1.33 हा सर्वात छोटा आहे. उलटा लिहिलं मी सर्वात छोटा आहे त्याच्यानंतर 1.37 आहे त्याच्यानंतर कोण आहे तर 40 आहे 1 किती आहे 40 आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा 1.42 आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे तर 1.44 तर मधोमध हा 1 2 आणि 3 नंबरच्या मधला मधोमध तर 1.40 हा कोणाचा आहे तर पहिल्या पर्यायामधल्या मधोमध कोणी तो 1.40 वाला तर कोणता पर्याय आहे 7/5 म्हणून आपला पर्याय कोणता दुसरा पर्याय बरोबर असणार आहे. ह्याचाच कारण की मधोमध येतोय किती 1.40 तर 7/5 ह्या आपलं उत्तर बरोबर आहे. गणित शिकायला येते ना मजा तर चला अजून पुढचे प्रश्न बघू आपण. किती आहे 0.0011 अधिक 0.110 अधिक 0.000011 तर ह्यांची बेरीज आणि कुठला प्रश्न आहे तर पुणे लोहमार्ग पोलीस 2023चा प्रश्न आहे तर 0.0011 त्याच्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश बेरीज करायची असेल तर तसं लिहायचे 1 1 आणि 0 आणि 0 आणि 0.0000 आणि 1 आणि 1 म्हणून अजून काय वाढेल 1 1 0 वाढतील. किती इथे 5 अंकी आहे म्हणून इथे आपण 5 अंकी करून टाकू. बेरीज करा किती होते 1 इथे 2 इथे 1 इथे 1 इथे 1 म्हणजेच 0.1 1 1 आणि 2 आणि 1 तर कुठे आहे
तर पहिल्या पर्यायात दिलेलं आहे, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, तर 32/40 भागिले 6/5 आणि कुठला प्रश्न आहे, तर पुणे लोहमार्ग पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर बघा किती येणार आहे, 32/40 भागिलेच्या गुणिले होतोय आणि 5/6 होणार आहे. का? कारण की अवसाच्या छेदात जातो. नसेल समजलं तर बघून घ्या. किती आहे, 32/40 आणि हा मोठा छेद 6/5 होतोय. तर तेच आपण 32/40 गुणिले हा उलटा होऊन जातोय, म्हणजेच 5 किती होतोय, 6 होतोय. तर 5 एके 5, 5 8 40 आणि 6 एके 6, सॉरी 8 एके 8, 8 चोक 32 आणि 4 बे दुने 4 आणि बेत्रिक 6, म्हणून किती, 2/3. 2/3 हा कुठे आहे, तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. तेच केलं आपण. चला पुढचा प्रश्न बघू आपण. x/225 बरोबर 1125 छेदात 15 बरोबर, तर x बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि कुठला प्रश्न आहे, तर पुणे लोहमार्ग पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून x छेद किती आहे, 225 बरोबर 1125 भागिले किती, 15. तर x बरोबर किती येणार आहे, 1125 भागिले 15. हा इथे भागिले येते, तिकडे जाताना गुणिले होणार आहे. तर किती, 225. तर 15 एक किती, 225 होतात. जर x बरोबर किती होणार आहे, 15 पाचे 75, 7 गेले हातचे, 15 दुने 30 आणि 37, हातचे गेले 3, 15 एके 15 आणि 18 एक गेले हातचा आणि 15 एके 15 आणि 16, तर किती, 16,875 कुठे आहे, तर चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न तर काय आहे, तर 15/29चा जर आपण भाग दिला तर किती येतोय, 0.517 येतोय. 13/25ला जर भाग दिला तर 0 किती येतो, 520 येतोय. आणि 17/33ला जर भाग दिला तर 0.515. मी डायरेक्टच घेतोय आता. आणि 0 किती येणार आहे, 27ने 14ला भाग दिला तर किती, 0.518. तर विचारलेलं का आहे, तर पुढील पर्यायापैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता, आणि कुठला प्रश्न आहे, तर पुणे शहर पोलीस 2023चा प्रश्न आहे. तर सर्वात लहान कोण आहे, इथे 517 आहे, इथे 520 आहे, 518 आहे आणि 515 आहे. तर सर्वात लहान तर कोण, 17/33, म्हणजे तिसरा पर्याय आपल्याला सर्वात लहान. आणि सर्वात मोठा तर कोण असणार आहे, दुसरा, म्हणजे 3 आणि 2 असलेला पर्याय कोणता बरोबर आहे, तर तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि इथेच आपला हा व्हिडिओसुद्धा संपत आहे. शिकवलेलं तुम्हाला समजलंच असेल तर तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल. धन्यवाद.